अभिजित तिपके यांनी शाळा सुधार अभियान सुरू केलेलं आहे आणि अभिजित तिपकेचं फार मोठं नाव झालेलं आहे आणि विशेषतः त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारण्याचे प्रयत्न केले. मग त्याच्यात त्यांना काय काय त्रुटी दिला याविषयी आपलं मत काय आहे की त्यांनी अभियान सुरू केलंय हे योग्य आहे की अयोग्य आहे? सरकारी शाळा सुधार किंवा सरकारी शाळा ठीक करो हे अभियान कॉकरोच जनता पार्टीनं देशभर सुरू केलेलं आहे. आणि हिंगोलीपासून अभिजित तिपके याचं गाव हिंगोली, तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तो गेला आणि त्याची लखतर त्यानं वेशीवर टांगली. तो शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बोलतं करतोय. त्याच्यानंतर शाळेमध्ये शिक्षक आहेत की नाही, भौतिक सुविधा आहेत की नाही, विद्यार्थ्यांचं काय मत आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारून सरकारी शाळेची अवस्था ही चव्हाट्यावर आणण्याचं काम अभिजित तिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीनं सुरू केले. त्यामुळे शासन आणि प्रशासन हादरून गेलेले. राजस्थानमधली जी घटना समोर आली, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते रांका हे राजस्थानमधल्या एका गावामध्ये गेले. शाळेमध्ये भेट द्यायला ते पथक जात असताना अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. ती शाळा अक्षरशः म्हशीच्या गोठ्यामध्ये भरत होती आणि शासनाचं वाभाडं निघू नये, शासनाचे लखतर बाहेर निघू नयेत म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी त्या रांकावर आणि ती शाळा बघण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष असा हल्ला केला, मारहाण केली. म्हणजे हे प्रकार चालू आहेत. अभिजित तिपके औशाच्या जिल्हा परिषद शाळेत गेल्याच्या नंतर ते मुलांशी हितगुज करतायत, मुलांशी बोलतायत. देशातला एक तरुण ज्यानं नीट पेपर फुटीचा मुद्दा चव्हाट्यावर आणलेला आहे, तरुणांना जाग केलेलं आहे, लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्याच्या दिशेनं तरुणांचा सहभाग वाढतोय आणि त्याला सहकार्य करण्याच्या ऐवजी शाळेच्या प्रशासनानं त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या सीओनी बीओनी पत्रकं काढलेली की सरकारी शाळेमध्ये कोणालाही फोटोग्राफी करता येणार नाही, त्याचे व्हिडिओ काढता येणार नाहीत. का नाहीत काढता येणार? का ही बंदी घालताय? म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं बाबासाहेब म्हणाले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असंही घटनाकारांनी सांगितलं. फुले शाहू आंबेडकर या महामानवांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावं म्हणून आटोकाट प्रयत्न केले आणि त्यामुळं हा महाराष्ट्र शिकला, महाराष्ट्र पुरोगामी झाला. कारण शिक्षण हे विकासाचा पाया आहे. आणि दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या नंतर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या ऐवजी शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचं धोरण शासनानं राबवलेलं आहे. मागेल त्याला इंग्रजी शाळा, मागेल तिथं इंग्रजी शाळेच्या खिरापती या वाटल्या गेल्या. मागच्या काळामध्ये अनुदानित संस्थांच्या खिरापती वाटल्या गेल्या. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या कमकुवत झाल्या. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतला विद्यार्थी वर्ग हा खाजगी अनुदानित शाळेकडे वळला आणि पुन्हा अनुदानातूनही अंग काढून घेण्यासाठी सरकारने इंग्रजी शाळेचं पीक काढलेले. सरकारी शाळेची अतिशय दुरावस्था आहे. आणि सरकारी शाळेमध्ये शिकणारे कोण विद्यार्थी आहेत? गोरगरिबाची मुलं शिकत आहेत, जे इंग्रजी शाळेची आवाच्या सव्वा फीस भरू शकत नाहीत किंवा खाजगी शाळेमध्ये जे काही लूटमार चालू आहेत त्यामध्ये पैसे द्यायला, डोनेशन द्यायला ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा गोरगरिबांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकतायत. आणि त्या शाळेने इमारती नाहीत. हजारो शाळा अशा आहेत की त्यांना इमारती गळक्या आहेत. आता कॉकरोच जनता पार्टीनं अभियान सुरू केल्याच्या नंतर अनेक व्हिडिओ समोर आले की छत गळतंय, इमारत कधी पडेल काही सांगता येत नाही. मुलं कुठं बसतायत? शाळेच्या बाहेर बसतायत. मुलं कुठं बसतायत? झाडाखाली बसतायत. मुलं कुठं बसतायत? कुठंतरी जिथं जागा मिळेल तिथं बसतायत. आणि मग त्यांना शिकवायला शिक्षक नाही. तिथं नुसतं डिजिटल
इंडियाच्या गप्पा, स्किल्ड इंडियाच्या गप्पा सरकार मारतं, परंतु अनेक शाळेमध्ये विजेची सुविधा नाही, इंटरनेट वगैरे तर लांबची गोष्ट आहे. आणि म्हणून ही शाळेची लक्तर बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे सुरू आहे. माझा एक छोटा प्रश्न असा आहे की सरकार इंग्रजी शाळांना परवानगी देते आणि इंग्रजी शाळेला परवानगी दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा इकडं पकाल होत चाललेल्या आहेत की तिथं विद्यार्थी वगैरे मिळत नाही, तर ओढा लोकांचा तिकडं चाललेला आहे. पण त्याच्यामुळं शिक्षक भरतीला वगैरे तिकडं त्यांना संधी आणि रोजगाराचं प्रमाणही कमी होतं असं तुम्हाला वाटत नाही का? की तिकडं इंग्रजी शाळेमध्ये काही आपले उमेदवार तिकडे जॉब करतायत आणि इकडचं ओझं कमी होऊन तिकडे जॉब करतात, त्याच्यामुळे त्यांना एक संधी मिळते. आणि इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे असं आपण म्हणतो, आणि मग ज्ञानाची भाषा शिकले तर त्याच्यात वावगं काय आहे? इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, तेव्हा ते शिकलं तर काही वावगं नाही. परंतु मग त्या शाळा, सरकारी शाळेमध्ये ते शिक्षण का देऊ नये? किंवा ज्या इंग्रजी शाळा आहेत त्या सरकारने सुरू कराव्यात आणि त्या सरकारने चालवाव्यात. म्हणजे सरकार इंग्रजी शाळांना जी परवानगी देते, आता तुम्ही म्हणला तीच भावना लोकांची आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती आपल्या मुलांना आली पाहिजे आणि आपली मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत असं प्रत्येक पालकाला. म्हणून मग इंग्रजी माध्यमाचं सरकारी शाळेत आहेच ना, इंग्रजी माध्यम आहे, सेमी माध्यम आहे, अनुदानित शाळेमध्ये सुद्धा सेमी माध्यम आहेच की. म्हणजे इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय इंग्रजीमध्ये शिकवले जातात.